पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भारतभर पडसाद उमटत आहेत। पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाच्या ठिकाणी अभिमानाचे अभिजित बिचुकले या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया भाजपचे इथले जे शहराध्यक्ष आहेत धीरजजी घाटे यांचं आमचं बोलणं झालं फोनवरती। त्यावेळेला ते म्हणाले की आम्ही जे अलका चौकात आंदोलन करतोय तर हे दहशतवादी विरोधी आंदोलन आहे, तुम्ही यावं। आणि माझ्या भारतीयांवरती हल्ला झालेला असल्यामुळं आंदोलन कोण करतंय ह्याला महत्त्व नाहीये, माझ्या भारतीय बांधवांवरती हल्ला झालेला आहे, त्यामुळे त्या नालायक नीच हलकट दहशतवाद्यांचा निषेध नोंदवण्यासाठी भारतीय म्हणून आणि स्वतः छत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून मला येणं गरजेचं आहे। आणि मी आलो कारण मी संपूर्णपणे नरेंद्रभाई मोदींना सूचना करू इच्छितो की आता देशांतर्गत राजकारण समाजकारण गोष्टी बाजूला ठेवा, पण असे जर जात धर्म विचारून जर आमच्या भारतीयांवरती गोळीबार होत असेल दहशतवाद्यांकडनं तर नरेंद्रभाई मोदी तुम्ही त्यांचा ईट का जवाब पत्थर से देना ही पडेगा। आम्ही सगळे भारतीय तुमच्या बरोबर आहोत, कारण भारत हा आमचा आत्मा आहे, भारत माता ही आमची माता आहे। आणि आमच्या भारत मातेच्या सुपुत्रांवरती महिलांवरती जर बेछूट गोळीबार झालेला आहे आणि धर्म विचारून या भडव्या आतंकवाद्यांना मला विचारायचं आहे की तुम्हाला पहिल्यांदा जात धर्म आहे का कुत्र्यानो? तर हे जे काय घडतंय त्याच्या पाठीमागं नक्की कोण आहे? पाकिस्तान आहे का अंतर्गत कलह करण्याच्या पाठीमागं कुणाचा हात आहे? हेही नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहानी गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून ताबडतोब बघावं। म्हणून माझ्या भारतीयांवरती अत्याचार झालेला आहे, आता बेछूट गोळीबार झालेला आहे आणि अशा दहशतवादी कारवायांना त्या ठिकाणी आम्ही कधीच माफ करणार नाही। म्हणून मी सगळं विसरून इथं आलो। आमचे राजकारण आमचे इथले आरोप प्रत्यारोप हे चालू राहतील, पण आम्ही सर्वप्रथम भारतीय होतो, भारतीय आहोत आणि शेवटी सुद्धा आम्ही भारतीयच आहोत। आता मगाशी बोलताना सांगितलं की मला परमिशन द्या, मी दहशतवाद्यांना जाऊन गोळ्या घालतो। 100% काय मी लहानपणापासून ज्या वेळेला शाळेत शिकलो आणि भारतीय विविधतेने नटलेला परंपराचा मला अभिमान आहे। सारे भारतीय माझे बंधू आणि भगिनी हे मी शिकलोय। काही कारण नसताना पर्यटनाला गेलेल्या माझ्या भारतीयांवरती जर हल्ले होत असतील आणि मिलिटरीमध्ये माझे जवान आहेतच ना, हा, पण ॲग्रेशन जर माझ्या सेनेचं कमी पडत असेल ना तर मी स्वतः तिथे येतो। आता आम्हाला परमिशन द्यावं नरेंद्रभाई मोदींनी। मी आत्ता पाकिस्तानमध्ये जातो, जे माझं ॲग्रेशन भारत बघतोय पूर्ण, मी पाकिस्तानमध्ये जातो। या देशासाठी मारायचं असेल तर मी तयार आहे, पण इथल्या काही बांडगुळांना इंटरनल राजकारण करणाऱ्यांना धडा तर शिकवणारच आहे। पण आज माझ्या भारतीयांवरती जर हल्ला झालाय तर सर्वप्रथम मी भारतीय आहे, शेवटी मी भारतीय आहे, म्हणून माझ्या भारतीय बांधवांवरती हल्ला झाल्यानंतर मी गप्प बसणार नाही। मग छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून घेण्याचा आम्हाला अधिकार उरणार नाही। नरेंद्रभाईंनी बंदूक द्यावी, दहशतवाद्यांना समोर जाऊन शूट आउट करीन मी। लक्षात ठेवा, आम्ही लेखणीनं काम करणारी माणसं आहोत, डॉक्टर बाबासाहेबांची लेखणी। पण जर तुम्ही गोळ्या घालत असाल हे नालायक दहशतवादी तर आम्ही काही लेखणी घेऊन फिरायचं का? आता आम्ही गोळ्या घालू। म्हणून नरेंद्रभाई मोदींना मी सांगतो की यांना संपवून टाका, चिरडून टाका। नगभर देश आहे तो पाकिस्तान, आमच्या तुकड्यांवरती पळलेला तो पाकिस्तान। त्यांचे दहशतवादी जर आमच्या बांधवांना मारत असतील आणि किती वेळा सहन करायचंय? तुम्ही मला सांगा, अटलजींच्या काळामध्ये युद्ध झालं होतं, आता आमचा जन्मच नव्हता भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेला। आता आम्ही 96ला बघितलं, त्यावेळेला आम्ही तरुण होतो, 19-20 वर्षाचे। आता परवा बघितलं पुलवामा झालं, काल रात्री बघितलं, काय याला अर्थ राहत नाही हो? म्हणजे आम्ही आमच्या देशाचा विकास करावा की नाही? तिथं आम्ही डोकी फोडतोय राजकारणात, हा गटतट ते बघतोय, पण आता ते गटतट विसरून एक होणं गरजेचं आहे। ते बघू पुढे 2 दिवसांनी। दादा, राजकीय टीकाटिप्पणी पण मोठ्या प्रमाणावरती होते, म्हणजे ह्या वेळेला खरं तर देश एक म्हणून राहणं गरजेचं आहे, परंतु राजकीय टीकाटिप्पणी व्हायला बघते। नाही, जे कुणी बघा घाणेरडं राजकारण जर कुणी करत असेल ना ते त्यांनी बघावं। मला एवढंच माहिती आहे, माझ्या देशातल्या भारतीयांवरती माझं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या खातर मी हे असलेलं आंदोलन अलका चौकातलं त्याच्यासाठी मी आलो। तुम्ही पत्रकार आहात, मी आलो जातीने, मी लपून बसलो का? आणि धीरजजी घाटे म्हटले होते तुम्ही या, भारतीयांसाठी आलो मी भाजपसाठी नाही आलो ना, संपला विषय। तर हे होते अभिजित बिचुकले, अतिशय संतप्त अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मला जर परमिशन दिली तर मी थेट पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना गोळ्या घालतो असं त्यांनी सांगितलंय। तुर्तास इथंच थांबूयात, धन्यवाद।